ज्ञान कर जम कर में जो बन गए परमात्मा पर्याय में भी ऐसवे वे साध्य साधन है प्रभु जो भव जलधि के पार है। हो नमन उन जिन वाणी को जो भव जलधि के पार है। मिथ्या मान्यता कशा रूढ झाल्या जगामध्ये, मिथ्यात्व आणि कशा यांचा बोलबाला जिकडे तिकडे चालू आहे। आणि फक्त एक जैन धर्म असा आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व वस्तूचा विवेचन करणारा आहे। पण अशा जैन धर्मामध्ये सुद्धा अनेक मंत्र तंत्र आणि मिथ्या मान्यता इतक्या वेगानं बसलेल्या आहेत की कालांतराने प्रश्न पडेल की जैन धर्म इकडचा घ्यायचा का इकडचा घ्यायचा। मेजॉरिटीच्या आधारावर जर घेतला तर मेजॉरिटी मिथ्या दृष्टीच्या बाजूला बसणार आहे आणि त्यामुळे जैन धर्म हा वास्तविक तसा अगदी मायनॉरिटीमध्ये आहे। पहिलेच तो मायनॉरिटीमध्ये आहे आणि जे काही फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सपैकीही 99% लोक पुन्हा मिथ्या मार्गाकडे झोपलेले आहेत। त्यामुळे जैन धर्माचं सत्व पुढे राहील किंवा नाही याची शंका यायला लागते। पान नंबर 110 वर खाली तसेच काम क्रोधादी जन्य कार्याच्या वर्णनाद्वारे स्तुती वगैरे करण्यात येते। सगुण भक्ती म्हणतात ते सगुण भक्ती, तर गुणांची भक्ती त्यांचे गुण कोणते पाहतात? काम क्रोध, त्याची काम वासना आहे, क्रोध कषाय वगैरे आहे, तर या कषायांचा आधार घेऊन स्तुती चाललेली आहे देवांची अन्य मतामध्ये। त्या सगुण भक्ती असं त्यांनी नाव दिलं आहे, गोंडस नाव दिलं आहे। सगुण भक्तीमध्ये लोकव्यवहारात जसे नायक नायिकांचे शृंगार वर्णन करतात तसंच देवादिकांचे सुद्धा शृंगार वर्णन त्यांच्यामध्ये आहेत। तसे ठाकूरजी व ठाकुराणीचे वर्णन केलेले असते। स्वकीय आणि परकीय स्त्री संबंधी संयोग वियोगरूप सर्व व्यवहाराचे तेथे निरूपण असते। कशामध्ये? सगुण भक्तीमध्ये। स्नान करणाऱ्या स्त्रीचे वस्त्र चोरणे, दही लुटणे, स्त्रीचे पाय धरणे, स्त्रीसमोर नाच करणे, ज्या चेष्टा करताना सामान्य मनुष्यालाही संकोच वाटावा त्या बाबींना आपण उचित ठरविले असे नाही का होणार? जैनांनी त्यांना प्रश्न टाकला आहे की तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या पुराणामध्ये ठेवल्या, सामान्य माणूससुद्धा जो करण्यासाठी धजावत नाही अशा तुम्ही गोष्टी खुलेआम देवाच्या नावावर खपवता। हे ठाकूरजीनं केलेलं आहे, ठाकूरांनी केलेलं आहे। तिथं ठाकूरजीची एक कल्पना करतात, त्या श्रीकृष्णालाच ठाकूर म्हणतात। अशी प्रवृत्ती व क्रिया तर कामवासनेने अतिशय पीडित असतानाच होते। तसेच युद्धादी केल्याचे वर्णन करतात। ही तर क्रोधमूलक कार्य आहे। आपली श्रेष्ठता दाखविण्यासाठी केलेले उपाय मानाची कार्ये होत। नाना कपट केल्याचे सांगतात ती मायेची कार्य आहेत असं म्हणतात। कामविकार आहे, क्रोधादी कषाय आहे, मायाचार आहे आणि या सर्वांना तुम्ही गोंडस नाव देऊन सर्वसामान्य जनांच्या श्रद्धेला पोषक
असं वातावरण तुम्ही बनवलेलं आहे. विषय सामग्रीच्या प्राप्तीसाठी अनेक यत्न केल्याचे सांगतात. विषय सामग्रीच्या प्राप्तीसाठी देवदेवता तुम्ही ज्याला मानता त्या देवदेवतासुद्धा कामवासनेनी अत्यंत पीडित असलेले आणि विषय सामग्री जमा करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतात. तुमचे देवदेवता अनेक यत्न केल्याचे सांगतात. ही लोभाची कार्ये होत, कुतूहलादी केल्याचे वर्णन करतात. ती हास्यादिकांची कार्ये होत. याप्रमाणे कामक्रोधादी जनित चेष्टांचे वर्णन करून म्हणतात की आम्ही स्तुती करतो, ही आमची स्तुती आहे, असं ते निर्लज्जपणे म्हणतात. जर कामक्रोधादिकांची कार्येच स्तुत्य असतील तर निंद्य कार्ये कोणती असावीत? ज्यांची शास्त्रात व व्यवहारात अत्यंत निंदा केलेली आढळते त्यांची स्तुती करून वर्णन करणे हे तर अट्टल कुटाळखोरासारखे झाले. शिवाय प्रश्न असा की कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता अशा कार्याचा उल्लेख करावा वा कोणीतरी अशी कार्य केल्याचे सांगितले तर त्याला आपण भले म्हणाल का वाईट? जर भले म्हणत असाल तर पापी भले ठरतील, वाईट कोणास म्हणणार? जर वाईट म्हणाल तर असे कार्य करणारा कोणीही असो तो वाईटच ठरणार. निष्पक्ष न्याय करा, निर्णय घ्या. जर पक्षपाताने म्हणाल की ठाकूरजींचे असे वर्णन करणे म्हणजे स्तुतीच आहे तर ठाकूरजींनी अशी निंद्य कार्ये का केलीत? अशी निंद्य कृत्ये करणाऱ्यात काय सिद्धी झाली? जगराहाटीसाठी केली असं तुम्ही म्हणाल तर परस्त्री सेवनादी निंद्य कार्याची प्रवृत्ती चालू ठेवण्यात आपला व दुसऱ्याचा कोणता फायदा आहे? म्हणून ठाकूरजींनी असे कार्य करणे हे संभवनीय नाही. आणि जर ठाकूरजींनी न करताही केल्याचे तुम्हीच सांगत असाल तर जेथे दोष नव्हता तेथे बोल ठेवला म्हणून असे वर्णन करणे ही स्तुती नव्हे तर ही निंदा झाली. स्तुती करताना ज्या गुणांचे वर्णन करावे तद्रूप भक्ताचे परिणाम होतात अथवा त्यामध्ये अनुराग उत्पन्न होतो. म्हणून कामक्रोधादिकांचे वर्णन करताना स्वयं कामक्रोधरूप विकारी होईल. म्हणून अथवा कामक्रोधादिकामध्ये अनुरागी होईल हे भाव चांगले नाहीत. जर म्हणाल भक्त असे भाव करीत नसतो तर परिणाम झाल्याशिवाय वर्णन कसे केले? त्यांच्या अनुरागाशिवाय भक्ती कशी काय केली? जर हेच भाव चांगले असतील तर ब्रह्मचर्य अथवा क्षमाधिकांना चांगले का म्हणता? या दोहोंमध्ये तर परस्पर विरोध आहे. तसेच सगुण भक्ती करण्यासाठी रामकृष्णादिकांची मूर्तीही शृंगारादिकांनी विकृत आणि स्त्री संगमादिकांनी सहित बनवितात. आपले लोक विचारतात नाही मग रामाच्या मंदिरात जावं की नाही? कृष्णाला पूजा करी का तो पुढचा तीर्थंकर होणार आहे. कृष्ण पुढचा तीर्थंकर होणार आहे. राम मोक्षाला गेला राम मंदिरात जावं की नाही? हनुमान मोक्षाला गेले मग हनुमान मंदिरात जावं की नाही? असा प्रश्न आहे. तर ज्या रूपामध्ये ते राम मानतात, ज्या रूपामध्ये हनुमान मानतात त्या रूपात आपण मानत नाही. आम्ही वीतरागतेला प्राधान्य देतो. वीतरागता आमचं सर्वा जोर आमचा वीतरागतेवर आहे. म्हणून रामसुद्धा आम्ही त्या अर्हंत अवस्थेमध्ये किंवा सिद्धावस्थेमध्ये असलेल्या रामाला आम्ही पूजतो. संसारी दशेमध्ये तुम्ही जे चित्र उभं केलं आहे मंदिरमध्ये राम आणि तिथे सीता, अशा संसार अवस्थेतल्या कोणत्याही व्यक्ती भले त्या लोकांमध्ये प्रसिद्ध असो ते आम्हाला पूजनीय नाही.
आम्ही सुद्धा कृष्णाला सुद्धा पूजन करत नाही. आम्ही पुढची आगामी 24 मधले जे तीर्थंकर होणार आहेत त्या तीर्थंकराची पूजा करतो. या भवामध्ये जो आता श्रेणिक राजा नरकामध्ये आहे तर श्रेणिक राजाचं कोणी अष्टक देणार नाही. परंतु पहिले तीर्थंकर होणार आहे महापद्मजी, त्यांचं अष्टक आमचं तयार आहे. आम्ही त्यांची पूजा करू. पण आज नरकामध्ये असलेला श्रेणिक राजा, भले तो क्षायिक सम्यक दृष्टी असो, त्याला आम्ही पूजत नाही. आणि तुम्ही तर साक्षात वर्तमान काळामध्ये जे कामक्रोधादी विकारांनी बरबटलेले आहेत, इच्छेनी अगदी तयार आहेत सर्व, यांची भक्तिस्तुती सगुण उपासनेच्या नावावर तुम्ही चालवलेली आहे. कितपत योग्य आहे? तसेच सगुण भक्ती करण्यासाठी रामकृष्णाधिकांची मूर्ती ही शृंगाराधिकांनी विकृत हे झालं. अरे रे, काय ही विटंबना! ज्याचे नाव घेताना लाज वाटते. सर्व लोक ज्या झाकून ठेवतात हे लोक त्याच्या आकाराचे पूजन करतात. काय त्यांना इतर अंगोपांग नव्हते? असे करण्यात तर अतिशय विटंबना आहे. तसेच सगुण भक्तीसाठी नाना प्रकारची विषय सामग्री गोळा करतात. नाव तर ठाकूरजीचे करून ते भोग स्वयं भोगतात. ठाकूरजीचा भोग आहे, 56 भोग आहे. 56 प्रकारचे बनवा मग मिष्टान्न. कशासाठी? ठाकूरजीच्या नावाखाली, म्हणजे आपल्याला खाता येईल ते भोजन करतात. ठाकूरजी जे भोग चढवितात तो प्रसाद समजून स्वयं ते भक्षण करतात. किती चीटिंग चाललेलं आहे. याचा अर्थ असा की प्रथमतः ठाकूरजीच भूक तहान लागत असावी. नसेल तर अशी कल्पना कशी संभवते? आणि क्षुधेने पीडित होऊन व्याकुळ झाल्यामुळे ईश्वर दुःखी झाला तर तो दुसऱ्याचे दुःख कसे दूर करणार? दुसरं, भोजनादी सामग्री स्वयं त्यांच्याकरिता अर्पण केली, परंतु ठाकूरजी देतील तेव्हा तो प्रसाद होईल आणि स्वयं घेतल्याने तर प्रसाद होत नाही. जसे कोणीतरी राजास काही भेट दिली, राजाने परत दिल्यानंतर ग्रहण करणे हे तर योग्य, परंतु राजास नजराणा दिला आणि राजाने तर काहीच म्हटले नाही, उलट राजा तर मला बक्षीस देणारच आहे असे म्हणून आपल्याच हाताने आपला हात जगन्नाथ म्हणून त्याचा स्वीकार करील, हा एक खेळ झाला. राजाला नजराणा दिला, राजा काही बोलला नाही, उचलून घ्या रे तो नजराणा, हा राजाचा प्रसाद आहे आपल्याला. अशा प्रकारे मौल्यवान वस्तू द्यायची आणि ताबडतोब त्याच्यासमोर घेऊन घ्यायची. हा जसा ही जशी वृत्ती आहे तशीच तुम्ही तुमच्या आराध्य देवदेवतेसमोर 56 प्रकारचे भोग ठेवून तुमचा प्रसाद समजून तुमच्या आज्ञेनं आम्ही ग्रहण करतो असं समजून तुम्ही स्वतःची भोग लालसा त्याच्यामध्ये पोषित केली. तसेच येथे अशा वागण्याने भक्ती तर झाली नाही. कशाची भक्ती आहे? उलट हसे मात्र झाले. शिवाय ठाकूरजी आणि तुम्ही 2 आहात का एक? भिन्न असाल तर भेट दिल्यानंतर ठाकूरजी परत उचलून देतील तर ग्रहण करावे, स्वयं का उचलावे? जर आपण म्हणाल का ही ठाकूरजीची मूर्ती आहे म्हणून मीच कल्पना करतो, तर ठाकूरजींनी करायचे कार्य आपणच केल्यामुळे आपणच तर ठाकूरजी झाला. भक्तच ठाकूरजी म्हणला ना. जर ठाकूरजी व तुम्ही एकच असाल तर देणे प्रसाद घेणे सर्व काही खोटे झाले. एकरूपता असताना असा दुजेपणाचा व्यवहार संभवत नाही. सारांश, भोजन लोलूप पुरुषच अशी कल्पना करू शकतो. ठाकूरजीसाठी नाच गाणे करविणे शीत ग्रीष्म वसंत आदी ऋतूमध्ये संसारी जीवांच्या भोगोपभोगासाठी योग्य अशी सामग्री गोळा करणे इत्यादी कार्यक्रम करतात. तेथे नाव ठाकूरजीचे
आणि इंद्रियांच्या विषयाचे पोषण मात्र आपले असा उपाय तर विषयासक्त जीवा करवी तेवढा करण्यात येतो. तसेच जन्म, लग्न, शयन, जागरण आदिकांचीही कल्पना करतात. ठाकूरजीचा जन्म झाला, ठाकूरजीचं लग्न आहे, मग आता झोपले आहेत, मग जागरण करतात, आदिकांची कल्पना करतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे लहान मुलगी बाहुला बाहुलीचा खेळ खेळून कुतूहल करते, तसे हे लोक कुतूहल करतात. वास्तविक तर काही परमार्थ रूप गुण नाहीतच. बाळ ठाकूरजींचे सोंग घेऊन चेष्टा करण्यात येते, दहीहंडी फोडण्यात येते, त्याने आपल्या विषयांचे पोषण करतात आणि म्हणतात ही भक्ती आहे, इत्यादी इत्यादी. फार काय सांगावे असा नाना प्रकारचा अन्यथापणा सगुण भक्तीमध्ये आढळून येतो. याप्रमाणे या दोन प्रकारच्या भक्तीद्वारे ते मोक्षमार्ग सांगतात. सगुण उपासना, निर्गुण उपासना. निर्गुणामध्ये काय सांगतात, एकही गुण नाही असा त्याचा अर्थ घेतात. एकही गुण नाही असा तो निर्गुण उपासना. याप्रमाणे सगुण भक्तीचे स्वरूप अयथार्थ कसे आहे सांगितले. आता ज्ञानयोगद्वारे मोक्ष होतो असे अन्यमती सांगतात. त्याचं विवेचन. एक अद्वैत सर्वव्यापी परब्रह्मात जाणणे म्हणजे ज्ञान होय. ही ज्ञानाची डेफिनेशन त्यांची बरं. एक अद्वैत सर्वव्यापी परब्रह्मास पूर्ण जली, स्थली, आकाशी, पाषाणी त्याचं अस्तित्व आहे हे मानणं म्हणजे हा झाला ज्ञानयोग. याचा अयथार्थपणा पूर्वीच सांगितलेला आहे. तसेच आपण स्वतःस सर्वथा शुद्ध ब्रह्मरूप मानता आणि शरीरादी व कामक्रोधादिकांना भ्रम समजणे यास ज्ञान म्हणतात. शरीर आहे, कामक्रोधादी विकार आहे, आपण त्यांना म्हटलं का हे तुमचं शरीर आहे, हे तुमचं कामसेवन आहे, शरीराद्वारे भोग आहे, खाणं पिणं आहे. मग हे कोण ब्रह्मा करतो का, तर ते सांगतात का नाही, हे शरीरच आमचं नाही आहे. हे शरीर आणि हे सर्व वस्तू ह्या सर्व माया आहे. मी फक्त एक अद्वैत असा अविनाशी परमात्मा आहे, ब्रह्मा आहे, बस. बाकी सर्व हे काय आहे, हे माया आहे. माया आहे याचा अर्थ असा की तुम्हाला डोळ्यानं दिसतात ह्या वस्तू, परंतु ह्या वस्तूच नाही मुळी जगामध्ये, हे सर्व माया आहे असं ते म्हणतात. एकतर जीवात्मा स्वयं शुद्धच आहे असे गृहीत धरले तर मोक्षाचा उपाय कशासाठी करावा. दुसरं, स्वतः आपण शुद्ध ब्रह्म आहे हे ठरल्यानंतर कर्तव्याचे काय उरले. तसेच आपणास प्रत्यक्ष कामक्रोधादी विकार दिसून येतात आणि शरीरादिकांचा संयोग पण दिसून येतो. याचा अभाव व्हायचा तेव्हा होईल, परंतु वर्तमान काळी याचा सद्भाव मानणे हा भ्रम कसा. हा वर्तमान काळात प्रत्यक्ष शरीर दिसते, प्रत्यक्ष भोगासक्ती दिसते, खाण्याची आसक्ती दिसते, कामविकार दिसतात आणि याला तुम्ही भ्रम समजता, माया समजता. जे दिसते तसं नसते असं म्हणता तुम्ही, ते कसं शक्य आहे, कोण विश्वास करेल. तसेच ब्रह्मवादी म्हणतात की मोक्षाचा उपाय करणे सुद्धा खोटे आहे. ब्रह्मवादी म्हणतात मोक्षाचा उपाय सुद्धा करू नका, आम्हीच मोक्ष स्वरूप आहोत. जसे दोरी तर दोरीच आहे, त्या सर्प समजत होता तो भ्रम होता. भ्रम नष्ट झाला तर दोरी ती दोरीच आहे. तसेच आपण स्वयं तर ब्रह्मच आहे. स्वतःला अशुद्ध मानत होता, हाच भ्रम होता. भ्रम नष्ट झाल्यानंतर हा स्वयं ब्रह्मच आहे असे म्हणणे देखील खोटे आहे. जीवात्मा शुद्ध असताना त्यास अशुद्ध जाणले तर तो भ्रम होईल, परंतु जो प्रत्यक्ष कामक्रोध वगैरे विकारांनी अशुद्ध आहे त्यास अशुद्ध जाणणे हा
भ्रम कसा. मुळामध्ये हे जे तत्त्वज्ञान आहे हे अद्वैत सर्वव्यापी परब्रह्माचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये ही एक खोट आहे की वस्तू जी आहे, वस्तुव्यवस्था विश्वामध्ये कशी आहे हे त्यांना माहीत नाही. जीवाबद्दल बोलायचं झालं असेल तर सर्व जीवांच्या ठिकाणी तो अद्वैत ब्रह्म आहे. फक्त जीवांच्याच ठिकाणी नाही तर तो एक अद्वैत ब्रह्मा सर्व जीवांना कव्हर करणारा आहे. नुसते जीवांनाच कव्हर करणारा नाही तर या दगडधोंड्यामध्ये सगळा तो ब्रह्मा पसरलेला आहे. तर हे पूर्वी आलेलं आहे, त्याचं खंडनही केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये हा मुद्दा आहे की आपल्याही मान्यतेमध्ये कधी असा एक सूर येतो की मी परब्रह्म आहे, मी शुद्ध रूप आहे, चिदानंद रूप आहे. हे इतकं तर दोन्ही थेरीमध्ये समान वाटेल, परंतु ते कामक्रोधादी विकारांना हे माया समजावून म्हणजे ते नाहीच असं समजतात आणि आपण त्या विकारी भावांचं अस्तित्वही मानतो आणि ते विकारी भाव पर्यायीमध्ये आहे आणि पर्यायीच्या पार आणखी एक काही वस्तू आहे जगामध्ये. पर्यायीच्या पार बघण्यासाठी शिका हे जैन धर्माचं तत्त्वज्ञान आहे. पर्यायीमध्ये अशुद्धता आहे, पर्यायीमध्ये राग द्वेष आहेत, हे स्वीकारून पर्यायीच्या पलीकडं आणखी एक असा एक कमरा आहे, पर्यायीच्या पलीकडे असं एक मोठं दालन आहे, त्याच्यामध्ये आपलं शुद्ध चैतन्य स्वरूप आज विद्यमान आहे. तो परब्रह्म, त्याला परब्रह्म म्हणा काही म्हणा, ही जैनाची फिलॉसॉफी आहे की माझा आत्मा शुद्ध आहे हे कबूल करून पर्यायीमध्ये सुद्धा अशुद्धता आहे, पर्यायीमधली अशुद्धता काढायची, याचं नाव पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ तेव्हा सफल होईल ज्या वेळेला स्वभावामध्ये शुद्धता आहे हे ज्यानं कबूल केलं, त्या स्वभावामधल्या शुद्धतेच्या आधारानेच, त्याच्या आश्रयानेच पर्याय शुद्ध होणार आहे. हे जैन धर्माचं जिष्ट आहे. जैन धर्माला तेवढंच करायचं की मी शुद्ध आहे, 100% शुद्ध आहे स्वभावाने, पर्यायीमध्ये अशुद्धता आहे, पर्यायीमधली अशुद्धता मिनिमाइज करणे, कमी कमी करत जाणे हा माझा पुरुषार्थ आहे. ही माझी साधनेची ती दशा आणि दिशा राहील की माझ्या पर्यायीमध्ये आलेली विकृती माझ्या त्रिकाली ध्रुव भगवान आत्म्याच्या साक्षीने किंवा त्याच्या आश्रयाने त्याला लक्ष करून ही माझी पर्यायीमधली शुद्धता वाढत 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 जाईल. हा पूर्ण जैन धर्माचा जिष्ट आहे. याच्यामध्ये शुभराग, भक्तीचा भाव वगैरे हे सर्व हे जे विकार भाव आहेत, हे विकार भाव मोक्ष मार्गामध्ये किती कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रीब्युशन, कोणत्याही प्रकारे सपोर्ट करणारे नाहीत. हा जो भक्तीचा भाव जो वगैरे आहे सर्व, ज्याला आपण कवटाळून बसलेला आहे, हा मैल आहे, मैल. साखरेवर आलेला मैल, बुरा करताना साखरेवर मैल येतो, तो काढतो का नाही? साखरेमध्येच आहे, पण तो मैल बाहेर काढल्याशिवाय बुरा होत नाही, झाला तरी तो काळपट येतो. म्हणून हा भक्तीचा भाव, पापाचा भाव तर तो मैल आहेच, परंतु ज्या पुण्यभावाबद्दल आमची जी एका कप्प्यामध्ये रुची भरलेली आहे, ती रुची म्हणजे तो एक जहर आहे. ती मान्यता जहराप्रमाणे आहे आणि संपूर्ण अनंत काळामध्ये अनंत वेळा जैन धर्म मिळाला असताना देखील, अनंत वेळा जैन धर्म मिळाला, अनंत वेळा श्रावक बनलो, अनंत वेळा मुनी महाराज बनलो, परंतु त्या मान्यतेमधला जो शुभराग, तो शुभराग मला मोक्षाला कारणीभूत आहे, थोडा तरी कारणीभूत आहे, ही विषारी मान्यता याची आजपर्यंतच्या भवामध्ये कधी निघाली नाही. आणि म्हणून या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आणि आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर जे आलो ते त्या मान्यतेने आलेले आहोत. ही मान्यता जर रूट आऊट झाली या भवामध्ये की शुभरागसुद्धा हा तितकाच घातक आहे,
जितका अशुभराग घातक आहे, आणि सर्व प्रयत्न एक शुद्ध चिदानंद भगवान आत्मा जो आतमध्ये शिल्लक आहे, जो आज आपल्यामध्ये विद्यमान आहे, त्याची अस्थि स्वीकारणे, त्याची प्रतिष्ठापना करणे. समयसाराच्या सुरुवातीला पहिल्या गाथेमध्ये अमृतचंद्राचार्याने टीकेमध्ये हे लिहिलेलं आहे की मी सर्व जीवांच्या मध्ये तो शुद्धात्म्याची स्थापना करतो. त्याच्या अगोदर त्यांनी लिहिलं आहे की मी सर्व सिद्धांना आपल्या आणि तुमच्या आत्म्यामध्येही प्रतिष्ठापित करतो, माझ्या आत्म्यामध्येही प्रतिष्ठापित करतो. सिद्धांना प्रतिष्ठापित करायचे याचा अर्थ काय? सिद्ध भगवान तर येणार नाही, पण मी सिद्ध समान आहे या मान्यतेचं प्रतिष्ठापन मी स्वतः करतो आणि तुमच्यामध्येही करतो. त्याच्याशिवाय तुम्हाला समयसार समजणार नाही. ही पहिले समयसार लिहिताना ही खबरदारी आचार्यांनी घेतलेली आहे. यावर जर आपण म्हणाल की कामक्रोधाधिक हा मनाचा धर्म आहे, ब्रह्म वेगळे, तर सांगा मन हे तुझे स्वरूप आहे किंवा नाही? जर असेल तर कामक्रोधाधिक जीवाचेच ठरतात, आणि जर नसेल तर जीव ज्ञान स्वरूप आहे की जड आहे? जर ज्ञानस्वरूप असशील तर तुझे ज्ञान इंद्रिय व मनद्वारा होत असल्याचे दिसून येते. याशिवाय पृथक असे कोणतेही ज्ञान नसल्याचे दाखवशील तर त्यास आपले स्वरूप मानू. ते तर भासत नाही. उलट मन हा जो धातू आहे, मनमान्यते चौथ्या गणाचा धातू आहे आत्मनेपदी. तर ज्ञाने म्हणजे ज्ञान या अर्थानं आहे की मन धातू ज्ञान या अर्थानं आहे. मन धातूपासून मन शब्दाची व्युत्पत्ती आहे. म्हणजे मन तर ज्ञान स्वरूप आहे. एक तर ह्या दुसऱ्या ज्ञानाचा स्वामी कोण हे सांगा. आत्म्याशिवाय तर हे ज्ञान कुणास होत नाही. आणि जर आत्मा जड आहे म्हणा तर ज्ञानाशिवाय आपल्या स्वरूपाचा विचार तरी कसा करता? म्हणून हे तर शक्यच नाही. जर आपण म्हणाल की ब्रह्म वेगळे आहे तर ते ब्रह्म आपणच आहात की दुसरे कोण आहे? जर आपण म्हणाल तर मी ब्रह्म आहे असे जाणणारे ज्ञान तर मन स्वरूपच आहे, मनापासून भिन्न नाही. आपणामध्ये आपलेपणाची भावना करता येते, परंतु ज्यास पृथक मानतो तेथे स्वत्वाची कल्पना असू शकत नाही. जर ब्रह्म मनापासून पृथक आहे तर मनरूप ज्ञान ब्रह्मामध्ये स्वची कल्पना कशी करतील? जर ब्रह्म काही वेगळेच असेल तर आपण ब्रह्मामध्ये स्वत्व का मानता? म्हणून भ्रम सोडून असे समजा की स्पर्शनादी इंद्रिये जी शरीर रूप आहेत ती तर जड आहे, आणि या निमित्ताने जे जाणणे होते ते आत्म्याचे स्वरूप आहे. तसेच मनसुद्धा सूक्ष्म परमाणूंचा पुंज असल्यामुळे तेही शरीराचा भाग आहे. तद्वारा जे कामक्रोधादी विकाराने जाणणे होते ते जीवरूप आहे. विशेषतः एवढीच की जाणणे निज स्वभाव आहे, कामक्रोधाधिक औपाधिक भाव आहेत आणि आत्मा अशुद्ध आहे. जेव्हा योग्य काल प्राप्त झाला असता कामक्रोधादी विकार नष्ट होतील आणि ज्ञान हे मन आणि इंद्रियांच्या अधीन राहणार नाही, तेव्हा केवल ज्ञान स्वरूप आत्मा शुद्ध होईल. असेच बुद्धी म्हणजे पर्यायी, केवल ज्ञान स्वरूप आत्मा शुद्ध होईल याचा अर्थ पर्यायीने घ्यायचा आहे. असेच बुद्धी अहंकारादिकाबाबत समजावे. कारण मन आणि बुद्धी आणि शब्द एकार्थवाची आहेत. अहंकारादी कामक्रोधाप्रमाणे औपाधिक भाव आहे. यांना आपणापासून भिन्न जाणणे हा भ्रम आहे. यांना आपले विभाव समजून या औपाधिक भावांचा अभाव करण्याचा प्रयत्न करणेच योग्य आहे. परंतु ते लोक विभावाला मानत नाही, पर्यायीला मानत नाही.
जे काही मानतात ते द्रव्यालाच मानतात आणि जे कामक्रोधादी विकारी शरीरादी वगैरे परपदार्थ आहेत हे ते मानतच नाही. आणि दाखवलं का हा बघा टेबल आहे का नाही, टेबल तुम्हाला दिसतो पण हे माया आहे म्हणतात. माया म्हणजे हे भ्रम आहे, हे भ्रमानं तुम्ही याला टेबल मानतात पण इथे वस्तूच नाही आहे कोणती, असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच अहंकाराधिकांच्या त्यागासंबंधी पण अन्यथा कल्पना करतात. सर्वच परब्रह्म मानून कोठेही आपलेपणा न मानणे म्हणजे अहंकाराचा त्याग होय असे म्हणतात. त्यानंतर सर्वच परब्रह्म मानून कोठेही आपलेपणा न मानणे म्हणजे अहंकाराचा त्याग होय असे म्हणतात. पण हेही खोटं आहे. सर्वप्रथम हे सांगा की आत्मा म्हणून काही आहे का नाही. जर असेल तर आत्म्यामध्ये आपलेपणा कसा मानू नये. जर आत्माच नसेल तर सर्वास ब्रह्मरूप मानणारा तरी कोण. सारांश, शरीरादी परद्रव्यामध्ये अहमबुद्धी नसावी. त्यांचे कर्तृत्व स्वतःकडे घेणे न घेणे हाच अहंकार व अहंकाराचा त्याग होय. स्वमध्ये अहमबुद्धी करणे दोषास्पद नाही. स्वमध्ये जो मी आहे तो कबूल करणे याला अहमबुद्धी म्हणत नाही. सर्वास समान समजणे व कशातही भेद न करणे त्यास रागद्वेषांचा त्याग म्हणतात. ही विचारसरणी खोटी आहे. काय? सर्वास समान समजणे, कशातही भेद न करणे. गधा घोडा हे दोन्ही एकच आहेत, मूर्ख आणि ज्ञानी हे सारखेच आहेत असं मानणं याचं नाव समानता नाही. ही विचारसरणीसुद्धा खोटी आहे. कारण सर्व पदार्थ समान नाहीत. एक चैतन आहे तर एक अचेतन आहे. कोणी एक कसा तर दुसरा कसा. सर्वांना समान कसे मानावे. म्हणून परद्रव्यामध्ये इष्टानिष्ट बुद्धीचा त्याग म्हणजेच रागद्वेषांचा त्याग. पदार्थाची विशेषता जाणण्यामध्ये तर काहीच दोष नाही. याप्रमाणे इतर लोक मोक्षमार्गरूप भावासंबंधी अन्यथा कल्पना करतात. अशाच भ्रामक कल्पनेने कुशील सेवनसुद्धा करतात. अभक्षभक्षण करतात, उच्च नीच पाहत नाहीत, हीन आचार आचरतात, इत्यादी विपरीत प्रवृत्ती करतात. कोणी विचारले तर म्हणतात हा तर शरीराचा धर्म आहे. जसे प्रारब्ध म्हणजे भवितव्य असते तसे घडते, किंवा जशी ईश्वराची इच्छा असते तशी घडते. स्वतःवर काही दोष येऊ देत नाहीत. आणि ईश्वराच्या नावाखाली दारूही पितात, मांसभक्षण करतात, ईश्वराला मांसही देतात. आम्ही विकल्पच करीत नाही. पहा तर ही खोटेपणाची सीमा. क्लायमॅक्स झाला, क्लायमॅक्स खोटेपणाचा. जी गोष्ट स्वयं जाणून बुजून करतात त्यास शरीरधर्म म्हणतो. स्वयं पुरुषार्थी होऊन कार्य करतात त्यास प्रारब्ध म्हणतो. स्वयं बुद्धिपुरस्सर विषय सेवन करतो त्यास ईश्वरेच्छा म्हणतात. विकल्प तर करतात आणि म्हणतात आम्हास विकल्प करणे नाही. कारण धर्माच्या नावाखाली विषय व कषाय सेवन करण्यासाठी खोटा युक्तिवाद उभा करतात. जर आपले परिणाम त्यात यत्किंचितही प्रेरक नसतील तर मात्र आम्ही ते तुमचे कर्तव्य म्हणणार नाही. जसे कोणी स्वयं ध्यानस्थ बसला असताना त्यावर कोणी वस्त्र फेकले तथापि तो त्यात जर सुख मानणार नाही तर वस्त्र पांघरणे त्याचेच काम होते असे म्हणता येणार नाही. मुनी महाराज ध्यानाला बसले, कोणी उपसर्ग केला आणि त्यांचं पूर्ण अंग वस्त्रानं गुंडाळून टाकलं. मुनींना दोष लागला का? मुनींना दोष लागला नाही. मुनी त्यावेळेला आपल्यावर उपसर्ग आला समजून चारही प्रकारच्या आहाराचा त्याग करतात. तिथेच बसून राहतात ते.
कोणी स्वयं वस्त्र घेऊन पांघरेल व त्यायोगे शीतबाधा नाहीशी करून सुखी होईल आणि तेथे आपले कर्तव्य मानणार नाही तर हे कसे संभवेल. तसेच कुशील सेवन अभक्ष भक्षणादी बाबी बुद्धिपुरस्सर केल्याशिवाय घडूनच येत नाही, त्यास आपले कर्तव्य का मानू नये. जर खरोखर कामक्रोधादिकांचा अभाव झाला असेल तर कोणत्याही कार्यात प्रवृत्ती होऊच शकत नाही आणि कामक्रोधादी विकार शिल्लक असतील तर ते उत्तरोत्तर मंद होतील अशी प्रवृत्ती करावी. स्वच्छंद होऊन विकार तेवढे वाढविणे उचित नाही. क्षणिक वृत्ती नहीं